नमस्कार नमस्कार, मी सेल्समन सदा विखे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आमच्या लाफ्टर कंपनीत, जिचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फूल 1 हाफ, पावर्ड बाय ऑफिसर्स चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तर आज मी काही तुमच्यासाठी असे लाफ्टर पॅकेजेस आणलेले आहेत, पण त्याआधी स्वागत करूयात परीक्षकांच्या पॅकेज म्हणजे परीक्षकांच्या जोडीचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. तर आजपासून खऱ्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, कारण आजपासून सगळ्या मार्कांची होणार बेरीज होत जाणार आणि एक दिवशी होणार मोठा ब्लास्ट. इथला नाही, एलिमिनेशनचा. पण त्याचं टेन्शन आपण घ्यायचं नाहीये, कारण आता वेळ आहे प्रेक्षक परीक्षक निवडायची. तेव्हा जे प्रेक्षक जास्तीत जास्त हसणार, प्रामाणिकपणे हसणार, त्यांची निवड होणार परीक्षक म्हणून. आणि म्हणूनच आपल्याला हसवायला येणार आहेत एक डॉक्टर साहेब आणि एक पेशंट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वैभव मांगले आणि आनंद इंगळे. दवाखाना माझा आहे पण पेशंटची नाही भरती, खर्च झालाय एवढा आणि ऑपरेशन नाही होती. दवाखाना माझा आहे माझा आहे, एवढा मोठा दवाखाना बांधलेला आहे पण पेशंट काही येत नाही. तो माझ्याकडे काय तुम्ही पटकन बोला, 2 ऑपरेशन होतील माझी याच्यात. डॉक्टर आहे का तुम्ही? डॉक्टर काय कपड्यावरनं कोण वाटतो? जा डॉक्टरना बोलवा. हो हो, मीच डॉक्टर आहे. या 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 अलभ लाभ. कसं काय, बायका मुलं कशी आहेत? बायका नाही तो, एकच बायको आहे मला. बऱ्याच पुरुषांचं दुःख असतं ते. मग काय होतंय? तब्येत कशी आहे? काय नाही, अलीकडे खूप फिरतो ना, मग तब्येत वारंवार बिघडते, परत कस तरी होत असतं. या माणसाशी बोलताना मला कस तरी व्हायला लागलेलं आहे. काय कसं तरी होत आहे? म्हणजे कॅन्सर झालेला आहे. कॅन्सर? 3rd स्टेजचा कॅन्सर. चला पटकन केमोथेरपी करून टाकू. कॅन्सर कसं काय असेल? कसं असेल म्हणजे तुमच्या गाठोड्याला 8 पडली असेल, आतड्याला गाठ पडली असेल, त्यानंतर आतडी अशी पिळवटून निघाली असतील, पोटात प्रचंड दुखत असेल. चला बरोबर आहे, ऑपरेशन. काय वाटेल ते काय बोलताय? डॉक्टर आहे का कसाही असलो तरी डॉक्टरच आहे. विरोध कसे करताय? पेशंटला काय दारातच मारण्याचा विचार आहे की काय तुमचा? अजिबात नाही, आम्ही पेशंटला दारात मरूच देत नाही. मग आधी 4 दिवस ऍडमिट करून घेतो आणि त्याच्यानंतर मग वाटेल ते काय बोलताय? ते राहू द्या, हो ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे हे माझं हॉस्पिटल. अतिशय सुंदर अत्याधुनिक अशा सगळ्या उपकरणांनी सज्ज असं हॉस्पिटल आहे. चला ना, एखादं ऑपरेशन करून घ्या ना. नाही, ऑपरेशनवर काय नाही. असं करू नका हो. ऑपरेशन थिएटर पाहाल ना, अगदी मज्जा येईल. तुम्हाला सांगतो, ऑपरेशन थिएटर असं एसी आहे आणि सगळीकडे असे आरसे वगैरे बसवून घेतलेले आहे. काय कसं काय समजायचं याचं? काय कशाला हेच म्हणायचं होतं. कशाला म्हणजे काय? अहो, पेशंटला स्वतःच ऑपरेशन होताना दिसायला नको का आपला कुठला भाग नक्की कापला जातोय ते? तुम्ही ऑपरेशन सारखं बोलताय, दुसरं काही बोलत नाही. माझ्या ध्यानी मनी सतत ऑपरेशन्स असतात. तुम्हाला सांगतो, मी जेव्हा हनीमूनला गेलो होतो ना, तेव्हा सुद्धा त्या प्रवासाचं नाव मी ऑपरेशन हनीमून असंच ठेवलेलं होतं. OIC आयसीयू येत आहे काय? फॅन्टास्टिक. या हॉस्पिटलची आयसीयू पहा, रूम पहा, अप्रतिम आहे तो. तुम्हाला सांगतो, अशा प्रशस्त आहेत, अशी खाली झुमर, खाली वरती खाली गालीचे, वरती झुमर, अशा संगमरवरी भिंती. फॅन्टास्टिक. अशी झाडी आहे पुढे, त्याच्यानंतर अशी त्याच्यातनं जाणारी वाट, पुढे छोट्या छोट्या झोपड्या, पुढे गेलं की समुद्र. हॉस्पिटल आहे का गाव आहे? माफ करा, अशा हॉस्पिटलला अशा छान संगमरवती भिंती लावून घेतलेल्या आहे. मग त्याच्यापेक्षा ताजमहाल बांधायचा ना. पेशंटचं आमच्यावरचं प्रेमाचं प्रतीक म्हणूनच त्या संगमरवरी भिंती लावून घेतलेल्या आहेत. कसलं ऑपरेशन करताय? तेच विचारतोय, कसलं करूया? कसं ऑपरेशन करताय म्हणजे ऑपरेशन
कशाला करताय? आणि मला विचारतोस कशाला करताय म्हणून? हे काय दिसतं, एवढं हॉस्पिटल बांधलेलं आहे, एवढा खर्च केलेला आहे, त्याचं करायचं काय मी? मग तो प्रश्न तुमचा आहे ना, तुम्ही बघा काय ते. एवढं हॉस्पिटल आजारी कोण पडणार, मी का तू? साधा माणूस कोण आहे, मी का राहू? अरे गधाड्या, हे सगळी उपकरणं जर का गंजली, त्याला बुरशी आली, जबाबदार कोण आहे? कोण आहे? माझी जबाबदारी ती. चल तुझी ओटी भरतो. ओटी कशाला भरताय? म्हणजे तुला ऑपरेशन थिएटर ओटी मध्ये नेतो. चल काहीतरी ऑपरेशन करून घे रे. चल. नको, ऑपरेशन वगैरे काय करून घ्यायचं नाहीये माझं. मग कशासाठी आलायस इथे? का वेळ घालवतोस माझा? कोण आहेस तू? मी भंगारवाला आहे. मी इथे का आलायस? तुमची उपकरणं गंजली, ती भंगारच घ्यायला आलोय. हे कोणी सांगितलं तुला? परवा तुमची बायको म्हणाली त्यांच्याच्यानं काही होत नाही, सगळं भंगारात घेऊन जा. सगळी उपकरणं तुला भंगारात दिली तर या मोकळ्या जागेचं मी काय करू? मी घेतो भाड्यानं. कशाला? माझं भंगार ठेवायला. स्वागत करूयात आपल्या प्रेक्षक परीक्षकांचं. विवेक निकम, वंदना लोकरे, वासंती चुरी, किरण निकम आणि राहुल पत्की. जोरदार टाळ्या सगळ्यांच्यासाठी.